Practice set 2.6 and question number 4. Question number 4. At first, listen the question carefully and also read the question from your textbook. Okay? What is the question, please? Vivek is older than Kishore by 5 years. And that? Okay? Vivek is older than Kishore by 5 years. म्हणजे काय? विवेक हा किशोर पेक्षा 5 years ने मोठा आहे, ओल्डर आहे. पुढे काय सांगतात? The sum of the reciprocal of their ages is 1/6. Then find their present ages. काय म्हटलंय? Sum of the reciprocal of their ages. Reciprocal म्हणजे गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे जी नंबर असते त्याला उलट करायची. समजा आपण x घेतलं, x ला आपण कोण म्हणजे 1 असतं ना, मग याचं रेसिप्रोकल काय येणार? 1/x. याला म्हणतात रेसिप्रोकल. मग असं दोघांचंही एज ची रेसिप्रोकल करायची आणि ऍडिशन करायची, मग ती 1/6 येते. मग तुम्हाला विचारले दोघांचे प्रेझेंट एज काय? पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का बघा, मराठीमध्ये पण सांगतो. विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. कोण मोठा आहे? विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. पुढे काय सांगितलंय? त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज. म्हणजे त्यांचं वय जे आपण घेतलं त्याला व्यस्त करायचं, उलट करायचं आणि त्यांची बेरीज 1/6 आहे. तर त्यांची आजची वये काढायची आहे. बघा व्यवस्थित सांगतो मी, लक्षात घ्या. मग आता इथे आपल्याला एकच व्हरायबल वापरायचं आहे, एक्स वापरायचं आहे. मग एक्स कुणाला वापरायचं आहे का? दॅनच्या पुढे जे असतं त्याला अक्षर मानायचं. लक्षात घ्या, दॅनच्या पुढे बघा सेंटेन्स मध्ये काय होतं बघा, विवेक इज ओल्डर दॅन किशोर. दॅनच्या पुढे कोण आहे? किशोर आहे का? म्हणून किशोरच्या एजला एक्स मानावं लागेल. बघा मराठीमध्ये पेक्षा, आता काय सांगितलं? विवेकचे वय किशोर पेक्षा, म्हणजे कुणापेक्षा म्हटलं? किशोर पेक्षा ना, किशोरच्या एजला एक्स मानायचं. तसं बघा, लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स. किशोरचे आजचे वय एक्स मानू. मग आता प्रेझेंट एज ऑफ विवेक. विवेक मला सांगा किशोर पेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 5 वर्षांनी मोठा आहे नाही. विवेक इज 5 years ओल्डर दॅन किशोर. मग किशोरच्या एज मध्ये किती ऍड करायचे? 5 ऍड करायचे. म्हणून बघा, प्रेझेंट एज ऑफ विवेक, विवेकचे आजचे वय, विवेकचे आजचे वय किती येणार सांगा? x+5. ओके, एवढं तरी कळलं? प्रेझेंट एज ऑफ किशोर एक्स, प्रेझेंट एज ऑफ विवेक x+5. एक लक्षात घ्यायचे काय प्रॉब्लेम येतो आपल्याला, एक्स कुणाला कन्सिडर करायचं असतं. कधी लक्षात घ्या, इंग्लिश मध्ये दॅनच्या पुढे जे असतं त्याला लेटर अक्षर मानायचं असतं. ठीक आहे? ओके. बाय गिवन कंडिशन. काय कंडिशन होते का? सम ऑफ, सम म्हणजे ऍडिशन करायचे. बघा, सम ऑफ देअर रेसिप्रोकल. मला सांगा किशोरचं एज किती आहे? एक्स आहे की नाही? मग एक्स ला आपण कोण म्हणजे 1 असणार. मग याला रेसिप्रोकल उलट केलं तर किती येणार? 1/x. आणि विवेकचं एज किती आहे? x+5. याला आपण कोण म्हणजे 1 आहे ना, याला रेसिप्रोकल उलट करा. वर 1 येणार आणि खाली कोण येणार? x+5. आणि इज इक्वल टू 1/6. इकडे बघा, दिस वन इज द रेसिप्रोकल ऑफ एज ऑफ किशोर, दिस वन इज रेसिप्रोकल ऑफ एज ऑफ विवेक, अँड सम ऑफ दे, या दोघांची ऍडिशन 1/6 आहे. मराठीत बघा, हे किशोरच्या वयाचा गुणाकार व्यस्त आहे, हा विवेकच्या वयाचा गुणाकार व्यस्त आहे, आणि दोघांची पण बेरीज 1/6, 1/6. कळतंय का? 1/x का आला होता? रेसिप्रोकल म्हटलंय. रेसिप्रोकल म्हणजे याला उलट करायचं. एक्स ला उलट केल्यावर 1/x येतं आणि x+5 आहे ना, याला उलट केल्यावर 1/x+5. 1 कुठून आला कळलं का तुम्हाला?
जेव्हा डिनोमिनेटर नसतो ना तेव्हा आपण किती कन्सिडर करतो 1 कन्सिडर करतो. ओके, आता इक्वेशन सॉल्व्ह करायचंय, बाकी काही प्रॉब्लेमच नाहीये. बघा इक्वेशन कसं सॉल्व्ह आहे, मध्ये प्लस साइन आहे. यू हॅव टू मेक द इक्वल डिनोमिनेटर. दोघांचे पण डिनोमिनेटर इक्वल करा, सेम करा. इथे कोण आहे x आणि x प्लस फाय. डिनोमिनेटर इक्वल कसे करतात बघा. पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लाय करा, x आणि x प्लस फाईव्ह चा मल्टिप्लाय करा, मग क्रॉस मल्टिप्लाय करा. याला कोणी मल्टिप्लाय करणार 1 ने, याला पण मल्टिप्लाय करणार 1 ने. बघा x प्लस फाय ला 1 ने मल्टिप्लाय केलं प्लस x ला 1 ने मल्टिप्लाय केलं, x च येणार इज इक्वल टू 1/6. 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक येणार नाही बघा. x प्लस फाय प्लस x, इथे मात्र या x ने x ला मल्टिप्लाय करा x स्क्वेअर, x ने 5 ला मल्टिप्लाय करा 5x इज इक्वल टू 1/6. या x आणि x ची ऍडिशन होईल का, 2x प्लस 5 अपॉन x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 1/6. यांची ऍडिशन होणार नाही बरं का. तर इथे x आहे, इथे x आहे का नाही, यांची ऍडिशन नाही होणार आहे, म्हणून हे असं करायचं. आणि आता क्रॉस मल्टिप्लाय करा. याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं बघा. 6 ने याला मल्टिप्लाय केलं बघा इज इक्वल टू याला 1 ने मल्टिप्लाय केलं. 6 2 जा 12x, 6 5 जा 30. 1 ने मल्टिप्लाय केलं, काही चेंजेस होणार नाही. ह्या दोन्ही टर्मला आपण इज इक्वल टू च्या पलीकडे घेऊया. या दोघांना आपण पलीकडे घेतलं, या दोघांची पण साइन चेंज होणार. हे बघा x स्क्वेअर लिहिले बघा प्लस 5x लिहिले, हे प्लस 12x होते का, इज इक्वल टू च्या पलीकडे गेलं म्हणून मायनस 12x आणि प्लस 30 तिकडे गेल्यामुळे मायनस 30 इज इक्वल टू 0. इथेपर्यंत कुठे प्रॉब्लेम असेल तर बघा. पुन्हा एकदा ऐका. किशोरचं एज x होतं, विवेकचं एज होतं x प्लस फाय. त्यांच्या एजचं रेसिप्रोकल केलेलं आहे, म्हणजे उलट करून मग ऍडिशन करायचे. हे असं का आलं, इक्वल डिनोमिनेटर करतोय. पहिल्यांदा या दोघांचा मल्टिप्लाय करायचा, मग क्रॉस मल्टिप्लाय करायचा. त्यामुळे ही स्टेप आहे. x ने याला मल्टिप्लाय केलं, इथे बघा 1 ने मल्टिप्लाय केलं, काय डिफरन्स काहीच नाही. x आणि x 2x प्लस 5 हे आहे तसं, हे पण आहे. फक्त क्रॉस मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं. 6 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं, 1 ने मल्टिप्लाय केलं, काही डिफरन्स नाही. हे प्लस होते दोन्ही पण बघा. इज इक्वल टू च्या पलीकडे गेल्यामुळे मायनस झालं आणि इज इक्वल टू पलीकडे कोणी नाही म्हणून 0 घ्यायचं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं बघा. इकडे बघा x स्क्वेअर, इथे बघा याला साइन प्लस आहे, याला साइन मायनस आहे. दोघांची सबट्रॅक्शन करा, वजाबाकी केली 7x, मोठ्या संख्येचं साइन बघा -30 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. फॅक्टर्स फाइंड करायचे. ज्यांना रूल्स लक्षात येत नाही, पुन्हा एकदा रूल्स आठवण करून देतो. जेव्हा थर्ड टर्मला मायनस साइन असतं तेव्हा सबट्रॅक्शन केले की मिडल टर्म मिळणार आणि या दोघांना आपण डिफरंट साइन येणार. डिफरंट म्हणजे एकाला प्लस तर एकाला मायनस. मग हे जे साइन आहे इथे ते ग्रेटर नंबरला येतात. म्हणून बघा 30 चे फॅक्टर्स 10 into 3, 10 आणि 3 चा मल्टिप्लाय 30 येतो. 10 मधून 3 मायनस करा 7 येतो. रूल काय सांगितलं, हे साइन ग्रेटर नंबरला येणार. म्हणून मायनस कुणाला आलं बघा 10 ला, मग याला आलं प्लस साइन. x स्क्वेअर 7x जागेवर काय काय लिहिणार सांगा, -10x प्लस 3x. x लिहायला विसरू नका इथे. -30 इज इक्वल टू 0. कॉमन फॅक्टर्स फाइंड करायचे दोघांमध्ये. x कॉमन निघेल बघा, ब्रॅकेट मध्ये x -10. इथे बघा दोघांना पण 3 ने डिवाइड होईल का, प्लस 3 कॉमन काढलं बघा. इथे x 3 ने 30 ला डिवाइड केलं 10 येणार. थोडक्यात हे दोन ब्रॅकेट सेम येतात बघा, इज इक्वल टू 0. जो सेम ब्रॅकेट आहे तो 1 टाइम देणार आणि x प्लस 3 सेकंड ब्रॅकेट. x -10 इज इक्वल टू 0 और मराठीत दिला किंवा x plus 3 is equal to 0. That's why x is equal to 10 or x is equal to -3. But you can see x age of Kishore and age is never negative. मला सांगा age मायनस मध्ये पॉसिबलच नाहीये. म्हणून x is not equal to -2. Then x is equal to 10. का -3 कळलं नाही येणार आहे, कारण age मायनस मध्ये असू शकत नाही. म्हणून बघा
एज ऑफ किशोर इज इक्वल टू 10 इयर्स. किशोरचे आजचं वय बरोबर 10 वर्ष. आणि एज ऑफ विवेकचं वय x+5 होतं ना, x+5, x म्हणजे 10 + 5 इज इक्वल टू 15 इयर्स. 15 वर्ष. युनिट लिहायला विसरू नका. नुसतं जर 15 लिहिलं तर हाफ मार्क्स कट केला जाणार. तर यू हॅव टू राईट द युनिट फॉर द आन्सर. ओके, बघा काय कळतंय का तुम्हाला? लक्षात घ्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाल्यानंतर तुम्ही इझिली सोडवू शकता, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इक्वेशन तयार करणं. यासाठी क्वेश्चन रीड करा, मग कळेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. लिसन क्वेश्चन फर्स्ट. सुयश scored 10 marks more in the second test than that in the first test. सुयशने काय केलं बघा. सुयश scored 10 marks more in the second test. सेकंड टेस्ट मध्ये त्यांनी काय केलं? 10 मार्क्स एक्स्ट्रा ठेवले फर्स्ट टेस्ट पेक्षा. ओके, पुढे बघा. नेक्स्ट काय झालं बघा. 5 टाइम the score of the second test is the same as square of the square in the first test, then find the score in the first test. नाही एक्सप्लेन करून सांगतो बघा काय सांगितलं. सुयश नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यात 2 टेस्ट मधले मार्क्स दिलेले आहेत. 2 टेस्ट मध्ये त्याला किती मार्क्स मिळालेले आहेत ते दिलेले आहे. त्यांनी काय सांगितलंय बघा. सेकंड टेस्ट मध्ये जो त्याचा स्कोर आहे तो फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 ने जास्त आहे, मोर आहे. लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं थोडा. डॅनच्या पुढे जे असतं त्याला लेटर कन्सिडर करावं लागतं. डॅनच्या पुढे काय? स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणून इथे बघा, लेट द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स. पहिल्या कसोटीतील किंवा पहिल्या परीक्षेतील 10 एक्स मान. 10 म्हणजे मला गुण दिलेले बघा. पहिल्या परीक्षेतील कसोटीतील गुण जे आहेत ते एक्स मान, आणि दुसऱ्या टेस्ट मधले जे गुण आहेत, मार्क्स जे आहेत ते x+10. का x+10 आलं? लक्षात आहे तुमच्या काय सांगितलं बघा. फर्स्ट टेस्ट मध्ये जर आपण एक्स स्कोअर कन्सिडर केला तर सेकंड टेस्ट मधला त्याचा जो स्कोअर होता ना, फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मोर आहे, जास्त आहे. म्हणून सेकंड टेस्ट मधला स्कोअर किती घेतला? x+10. कुठे कन्फ्युज होतो माहितीये का? लेटर कुणाला कन्सिडर करायचं हे कळलं पाहिजे. बघा अशा प्रकारे द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स, द स्कोअर इन द सेकंड टेस्ट इज इक्वल टू x+10. ओके, बाय गिवन कंडिशन. तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून इथे वर्ड मध्ये पण मी कंडिशन लिहिली आहे. काय कंडिशन सांगितलं? 5 टाइम स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. व्यवस्थित 5 टाइम म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करायचं. स्कोर ऑफ सेकंड टेस्ट, जो सेकंड टेस्ट मधला स्कोर आहे ना त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू त्यांनी सांगितलं स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. स्क्वेअर कुणाचा स्क्वेअर करायचं सांगितलं? स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे मराठीमध्ये असं बघा, 5 गुणिले दुसऱ्या कसोटीतील गुण बरोबर पहिल्या कसोटीतील कशाचा? गुणांचा वर्ग, मार्क्सचा वर्ग करायचा. 5 मला सांगा दुसऱ्या कसोटीमधील जे मार्क्स आहेत, सेकंड टेस्ट मधले मार्क्स आहेत, किती होते? x+10 आहे. इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. बरं सांगा फर्स्ट टेस्ट मध्ये स्कोअर किती होता? फक्त x आहे की नाही, त्याचा फक्त स्क्वेअर करायचा आहे. किती सिंपल इक्वेशन आहे बघा. पण वर्ड मध्ये आपल्याला कळलं तरच आपल्याला लिहिता येणार आहे. मग आता 5 ने मल्टिप्लाय केलं 5x, 5 ने 10 ला मल्टिप्लाय केलं 50 इज इक्वल टू x². ह्या दोघांना आपण इज इक्वल टू च्या पलीकडे घ्या. ऑलरेडी x² आहे बघा. हे प्लस होते, इज इक्वल टू च्या पलीकडे गेले म्हणजे मायनस झाले. हे प्लस होते, तिकडे गेल्यावर मायनस झाले, इज इक्वल टू 0. -50 चे फॅक्टर्स मगाशी सांगितलं तोच रूल बघा. इथे मायनस साइन आहे म्हणजे सबट्रॅक्शन करून मधलं टर्म मिळणार आहे, आणि साइन बघा डिफरंट येणार. 10 आणि 5 आले बघा. 10 आणि 5 चा मल्टिप्लाय 50 येतो. 10 मधून 5 मायनस केले 5 येतात.
इथे लक्षात घ्या, हे जे साईड आहे मिडल टर्मचं ते मोठ्या नंबरला द्यायचं. तर मी इथे प्लस आलं बघा, एक्स स्क्वेअर, इथे 5x जागेवर काय केलेलं बघा, -10x प्लस 5x -50 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये कॉमन काढला बघा, इथे दोघांमध्ये कॉमन फक्त 5 निघतो, दोन ब्रॅकेट सेम आले तर एकदा लिहायचे, x प्लस 5 सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0, x मायनस 10 इज इक्वल टू 0, और ज्याला मराठीत आपण किंवा असं म्हणतो, x प्लस 5 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू -5. बट मास आर नेवर इन निगेटिव्ह. मास निगेटिव्ह मध्ये असू शकत नाही इथे, म्हणजे x ची व्हॅल्यू -5 पॉसिबल नाही आहे. मग x ची व्हॅल्यू घ्यावी लागेल 10. देअरफॉर स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट, फर्स्ट टेस्ट म्हणजे x आहे ना, म्हणजे फर्स्ट टेस्ट मधला स्कोअर आहे 10. पहिल्या कसोटीतील जे गुण आहेत ते 10 आहेत. स्कोअर इन द सेकंड टेस्ट, दुसऱ्या कसोटीतील गुण आहेत x प्लस 10, म्हणजे 10 अधिक 10 बरोबर किती येणार आहे, 20 येणार आहे. व्यवस्थित बघा क्वेश्चन, एकदा समजून घ्यायचा, एकदा नोटबुक मध्ये कॉपी केल्यानंतर पुन्हा आपण न बघता आपल्याला इक्वेशन तयार करता येतं का, प्रॅक्टिस करावी लागणार. ओके.